त्या व्यतिरिक्त जर का तो नॉर्मल म्हणजे बॅलन्स कमी झाला तर त्याच्यावर चार्जेस आकारण्यात येतात. हा नॉर्मल खाता झाला. दुसऱ्या बँकेत जर का स्टेट बँक किंवा दुसऱ्या खात्यात म्हटलं तर 1000 रुपये किंवा 500 रुपये मिनिमम असले पाहिजे. खाता जर का तुम्ही उघडताय त्यामध्ये तुम्हाला चेकबुक मिळतो, एटीएम कार्ड मिळतो, तो तुम्ही कुठेही वापरू असं होतं. जर का बँक तुम्हाला चेक देतो, जसं आता एक्सिस बँक तर तो चेक पास व्हायला 10 ते 15 दिवस लागायचे. पण 2010 नंतर सीटीएस क्लिअरिंग आली. सीटीएस म्हणजे दिवस किंवा महिना उशीर झाला. म्हणतात एनपीए ला. म्हणजे मी तुम्हाला पैसे परत दिले, तुम्ही वेळेवर पैसे परत नाही केले, तो माणूस झाला एनपीए. तर त्यावेळेस बँक त्या व्यक्तीला किंवा तो सिबिल प्रत्येकाला माहित असेल. नाव ऐकलं सिबिल? कधीही तुम्ही लोन घ्यायला जा, सिबिल असं झालेलं आहे एक आरबीआय रिकॉग्नाइज म्हणजे संस्था म्हणा किंवा ऑर्गनायझेशन म्हणा, तुम्ही कोणत्याही ठिकाणातून जर का कोणता लोन घेतला तो लोन त्या पोर्टलमध्ये अपडेट होऊन जातो. मग फक्त त्याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड जेव्हा लिंक आहे तिथे तुम्हाला बरोबर त्या सिबिलमध्ये, मी समजून घ्या माझ्या शेतीवर कोणताही कर्ज घेतलेला आहे, तो बरोबर त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला दाखल करायची गरज नाही आहे. जिथून तुम्ही लोन घेतला तो ऑटोमॅटिक तिथे चढून जाते. आणि तो लोन तुम्ही जर